गुणलेखक धरणे गुरुजींचं खरंच कौतुक करावं, कारण अगदी बसल्यापासून खूप छान परीक्षण करून गुणलेखन करतायत. ते एकाग्र होऊन काम करतायत. अतिशय नावलौकिक केलेला गुणलेखक म्हणून या क्रिकेटच्या माध्यमातून सेमीफायनलकडे वळतोय आपण. दोन्हीही संघांनी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. पुढील सूत्रधार माननीय काका म्हात्रे यांच्याकडे माईक सुपूर्द करतोय. धन्यवाद अनिल पाटील सर. या ठिकाणी पाहतात कार्तिक गिल विरुद्ध आर के फ्रेंड्स गोंधळपाडा. या दोन संघामध्ये ही लढत सेमीफायनल उपांत्यपूर्व लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी दोन षटकांचा सामना आहे. खरं तर मला वाटतं लाईट्स जर बंद केलं तर काही हरकत नाही असं मला वाटतं, कारण येस ओके 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 ओके. तर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. अंतिम फेरीमध्ये पहिलं स्थान कोण मिळवते, कार्तिक इलेव्हन की आर के फ्रेंड्स? सलामी जोडी मैदानामध्ये येते. पहिले षटकून गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आहेत. हितेश गोलंदाज आणि डावाची सुरुवात या ठिकाणी करतायत फलंदाज. बॅट्समनचं नाव सांगा. रितेश. गोलंदाज नितीन माळी. बॅट्समन कोण? दरम्यान या ठिकाणी मात्र आउट ऑफ द पार्क चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. माघारी परतवला. मात्र सुंदर फटका स्क्वेअर लेगला येतोय. चौकार. 4 धावा. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकात पाहूया किती धावांचं योगदान इथे घेईल. सुशांत दादा फुलसमकर या ठिकाणी समोर आहेत आणि त्यांच्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाजीचा भार या ठिकाणी सांभाळण्यासाठी गोलंदाज येत आहेत. प्रकाश. यावी पहिला चेंडू. चेंडूला खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येत आहेत. कोणती धाव इथे येत नाही आहे. 6 धावा. 5 चेंडूचा खेळ बाकी. दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा 5 चेंडूला वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये अडवलं गेले. सुशांत दादा फुलसमकर यांना पूर्णपणे बांधून ठेवले. दरम्यान 3 चेंडूमध्ये कोणत्या प्रकारची धाव इथे आहे? धावपलकर आली नाही. 6 धावा. चांगली गोलंदाजी.
प्रकाश यांची जी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र मोठा प्रहार, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न यष्टीच्या दिशेने, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, धावचीत. आल्यात त्या कार्तिक इलेव्हन संघाच्या नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. नितीन बाद होऊन परततोय आणि नवीन फलंदाज मैदानात. यावेळी यष्टीच्या दिशेने चेंडू मात्र थोडस मिस करतोय, कारण चेंडू हातामध्ये आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. अंतिम चेंडू असेल. धावफलकावर धावा येतात 6. अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूवर पाहूया चौकार की विकेट की निर्धाव. पंचांच्या डावीकडे प्रकाश. या ठिकाणी मात्र खेळण्याचा प्रयत्न गोलच्या दिशेने. इथे मात्र एकच धाव मिळेल आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं दुसरं सत्र समाप्त या ठिकाणी होतोय. धावफलकात धावा कार्तिक इलेव्हन संघाचे येतात त्या फक्त 7. 2 फलंदाज गमावलेत आणि 8 धावांचं लक्ष आरके फ्रेंड्स गोंधळपाडा या संघासमोर. 12 चेंडू आणि 8 धावा, साधं सोपं लक्ष. 1983चं विश्वचषक तुम्हाला आठवत असेल. कपिलदेव निखंज याने मीटिंग घेतली होती. वेस्ट इंडिज संघाविरुद्ध 184 धावांचं लक्ष होतं, पण आपण प्रयत्न करूया सामना जिंकू. आणि त्यांनी पाहिलं की आपण प्रथम विश्वचषक जिंकलं. 137 धावसंख्येमध्ये वेस्ट इंडिज संघाला आपण गुंडाळलं आणि पहिला विश्वचषकाचा मानकरी 1983ला भारतीय संघ ठरला. हे योगदान आहे. यानंतर दुसरी उपांत्य फेरीची लढत गेम चेंजर्स आणि एस फायटर्स या दोन संघाला नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. पुढच्या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्पर्धेसाठी आयोजकांमध्ये अथर्वदा पाटील, वैभवजी भालकर, आकाशजी पडवल, जिगर पटेल, त्याचबरोबर मुनाजी माळी आणि अनिलजी आणि त्यांचे इतर सहकारी यांनी खूप चांगलं योगदान दिलं. तो निश्चितच सामना तुम्हाला कदाचित आठवत असेल. 1983. पाहूया काय घडेल या सामन्यामध्ये. आणि इथे आपण पाहतात हा चेंडू मात्र पहिला चेंडू निर्धाव. मिलिंद डावाची सुरुवात करतोय आणि गोलंदाज आहे. कट केल्या चेंडूला शॉर्ट थर्डच्या दिशेने 1 धावेने आपलं खातं उघडले. 8 धावांचं लक्ष आहे आरके फ्रेंड्स गोंधळपाडा या संघासमोर. 2 चेंडू आणि रितेश जाधव गोलंदाज आहेत कार्तिक इलेव्हन या संघाकडून. यावेळी पुन्हा एकदा यष्टीकरनी चूक केली. चेंडू मात्र आपण पाहता शॉर्ट फायनल क्षेत्रामधून जातोय घोषित क्षेत्रात. 1 धावीचं आणखीन एक योगदान. धावफलकात धावा येतात त्या 2. 6ची गरज आहे. पहिले षटक मार्गस्थ. मैदानामध्ये कट केले चेंडूला, सुंदर लेट कट आणि हा आणखीन एक धावीचे योगदान. धावफलकात वाढील 3. क्षेत्रक्षमतेत थोडासा बदल इथे केला जातोय. आपण पाहतात शॉर्ट थर्डमॅनला एक छोटा मुलाला क्षेत्रक्षणाने आणले रितेशने आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी इथे मात्र आपण पाहिलं चेंडूला निश्चितच खेळण्याचा प्रयत्न केले. अर्थातच पॉईंट क्षेत्रामध्ये 1 धावीचे योगदान इथे मिळते. धावफलकात वाढ झाली. 4 धावा धावफलकाला. 4 धावांची अजून एक गरज आहे. अंतिम फेरीमध्ये कोण जाणार याचं उत्तर आपल्याला मिळेल. बचाव दरम्यान चेंडूला खेळलाय. पुन्हा एकदा थोडंसं मिसफील्ड आणि इथे चौकार. 4 धावा.